श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे पितृपक्षातील पहिलाच शनिवार. पितृपक्ष हा आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचे हे 15 दिवस मानले जातात. या 15 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या घराच्या, पतीच्या, मुलांच्या प्रगतीसाठी, त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी, सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी दूर व्हावेत यासाठी अनेक असे प्रभावी उपाय आणि सेवा करू शकतात, जेणेकरून आपल्या जीवनातील पितृदोष देखील जो आहे तर तो कमी होईल. प्रत्येकाला थोडा ना थोडा पितृदोष हा असतोच, पण या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये जर आपण आपल्या पितरांच्या नावाने काही उपाय, दानधर्म केले तर त्याचा खूप चांगला फायदा हा आपल्याला आणि आपल्या घराला होत असतो. तर त्यासाठीच आज संध्याकाळी पितृपक्षामधील पहिलाच शनिवार असणार आहे. शनिवार हा दिवस ज्या प्रकारे शनिदेवांना समर्पित असतो, मारुतीरायांना समर्पित असतो, त्याच पद्धतीने शनिवारी जर आपण आपल्या पितरांची उपासना केली तर सर्व त्रास हे आपले आपोआपच दूर होत असतात. त्यामुळेच आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत घरामध्ये ही एक वस्तू जाळायची आहे, जेणेकरून आपल्या घरातील रोजची भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, शत्रू, नकारात्मकता कायमचे संपेल. आपल्या घराची, पतीची, मुलांची खूप प्रगती होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, पैशांच्या अडचणी दूर होतील, घरातील आजारपण संपेल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल. पितृपक्षामध्ये जर आपण आपल्या पितरांची सेवा केली तर आपल्या घरामध्ये जे सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असतात तर त्या सर्व नष्ट होतात. पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळत असते. बघा, ज्या प्रकारे आपल्या संपूर्ण 12 महिन्याचं एक वर्ष असतं, त्याच पद्धतीने आपल्या पितरांसाठी 12 महिन्याचा हा संपूर्ण एक दिवस मानला जातो. इतका खडतर प्रवास हा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भोगावा लागतो. त्यामुळेच त्यांना मोक्ष प्राप्त होण्यासाठी हे उपाय केले जातात. ज्या वेळेस ते मृत्यू लोकातनं पितृपक्षामध्ये पृथ्वी तलावरती येतात त्यावेळेस ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असतात. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडावरती ते निवास करत असतात. त्यामुळे आज आपल्याला पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे. पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला संध्याकाळी दिवा लावायचा आहे किंवा मग सकाळीच तुम्ही दिवसभरात कधीही पाणी जरी अर्पण केलं तरीही चालेल. त्यामध्ये काळे तीळ टाकून हे पाणी अर्पण करा. त्याचबरोबर आज संध्याकाळी आपला जो मुख्य घराचा दरवाजा असतो तर तिथेही दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि हा कापूरचा उपाय सुद्धा तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. बघा, आपल्या घरामध्ये कापूर जो असतो तर तो रोज आपण जाळत असतो. काही घरात रोज जाळला जातो, काही घरात एखाद्या विशिष्ट तिथीवरती जाळला जातो. कापूर हा दैवी शक्तीने भरलेला असतो. कापूर घरामध्ये जाळल्यामुळे ज्या आपल्या घरातील वाईट शक्ती असतात, इडापिडा असतात तर त्या दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्यावरती खूप प्रसन्न होत असते. आणि त्यामुळेच घरामध्ये आपल्याला ज्यावेळेस रोज आपण कापूर जाळतो त्यावेळेस अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं. कापूर जाळल्यामुळे घरातील वातावरण हे शांत होतं. तर बघा, जर तुम्ही खूप घरामध्ये भांडण, कटकट तुमच्या होत असेल, घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत तो कुठे न कुठे आजारपण, दुःख आणि संकटांमध्ये तो खर्च होऊन जात असेल, घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत भांडण, वादविवाद, कटकटी होत असतील, त्याचबरोबर एकोपा, सुख, शांती हे घरामध्ये टिकत नसेल, लक्ष्मी ही स्थायी स्वरूपामध्ये तुमच्या घरामध्ये निवास करत नसेल, तुमचा एखादा छोटासा उद्योग, व्यापार, व्यवसाय आहे तो उद्योग, व्यापार तुमचा व्यवस्थित चालत नसेल, त्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या संकटांचा जर सामना करावा लागत असेल, घरातील एक व्यक्ती आजारी पडला की दुसरा लगेच आजारी पडतो, अशा पद्धतीचं जर वातावरण तुमच्या घरामध्ये असेल, मुलांची प्रगती कुठेतरी थांबून गेलेली असेल, मुलंही सतत आजारी पडत असेल, तर अशा ह्या ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा जो उपाय आहे तुम्ही जर आज संध्याकाळी केला तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावरती
ती प्रसन्न होईल। आता संध्याकाळी हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर गोधुली बेला, ज्याला आपण दिवस आणि रात्र एकत्र येतो त्या वेळेमध्ये प्रत्येक घरामध्ये दिवा लागणी जी आहे तर ती होत असते। माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात। तर अशा वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळी 5 ते 7च्या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पण जर 5 ते 7च्या कालावधीमध्ये जर तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता। पण प्रयत्न करा की 5 ते 7च्या दरम्यानच तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकाल। त्याचबरोबर आज घरामध्ये तुम्हाला काही स्तोत्रांचं पठण करायचं आहे। त्यामध्ये हनुमान चालीसाचं पठण हे आवर्जून करावं, भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची सेवा देखील आज करायची आहे। ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं सुद्धा तुम्हाला आज घरामध्ये पठण करायचं आहे। त्याचबरोबर दारिद्र्यदहन शिवस्तोत्रमचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे। या साध्या साध्या सोप्या सेवा आहेत जर त्या आपल्याला आज संध्याकाळी करायच्या आहे। आता संध्याकाळी सर्वात प्रथम हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे, घराची व्यवस्थित साफसफाई स्वच्छता करून घ्यायची। घरामध्ये आपलं देवघर असतं त्या ठिकाणी एक छान दिवा लावून घ्यायचा आहे। मुख्य दरवाजामध्ये सुद्धा एक छान दिवा लावायचा आहे, तुळशीजवळ एक दिवा लावायचा, धूप लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे। कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात। आता एखादी पणती घ्यायची आहे किंवा मातीची जर तुमच्याकडे एखादी प्लेट वगैरे असेल तर ती घेऊ शकता किंवा मग एखाद्या स्टीलची प्लेट वगैरे घेतली किंवा रोज तुम्ही घरामध्ये कापूर जर जाळत असाल ते भांडं जरी घेतलं तरीही चालेल। आता आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला कापूर घ्यायचा आहे। कापूरच्या तुम्हाला 4 ते 5 वड्या ज्या असतात ना तर त्या घ्यायच्या आहे। त्याच्यासाठी दुसरी वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे गौरी आपल्याला घ्यायची आहे, जी गाईच्या शेणापासून तयार झालेली असते, त्या पंचतत्वांपासून तयार झालेली असते। गौरी घरामध्ये जाळल्यामुळे घरातील वाईट शक्ती ह्या आपोआप दूर होतात। जर तुमच्याकडे नसेल तर पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी त्यांनी छोटेसे पॅकेट विकण्यासाठी ठेवलेले असतात, तिथून तुम्ही घेऊन यायचे आहे। आता ही गौरी घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला हा जो कापूर आहे तर तो ठेवायचा आहे। त्यावरती आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे, जे शुद्ध गाईचं गावरान तूप असतं ना तर ते टाकायचं आहे आणि थोडासा गुळाचा खडा जो असतो तर तो ठेवायचा आहे। आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। तिथे बसल्यानंतर जो कापूर आपण गौरीवरती ठेवलेला आहे तर तो कापूर तुम्हाला त्या दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा। कापूर हा कधीच तुम्हाला सांगते काडीच्या पेटीच्या साह्याने प्रज्वलित करायचा नसतो, ही खूप महत्त्वाचा नियम आहे। त्यानंतर आपल्याला हा जो कापूर आहे तर त्या गौरीवरती ठेवायचा आहे आणि गौरी आणि जे सर्व साहित्य आहे तर ते थोडंसं प्रज्वलित होऊन द्यायचं। परत वरनं थोडंसं तुम्हाला तूप जे आहे तर ते घालायचं आहे आणि याचा जो धूर आहे तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे। धूप, दीप, अगरबत्ती आपण करतो, पण आपल्या घरामध्ये पितृपक्षामध्ये गौरीवरती आपण जे कापूर, तूप आणि गूळ ठेवून जर आपण हे जाळलं तर त्याच्या वासाने आपले पितृ जे आहेत तर ते तृप्त होतात। ते तृप्त झाले तर घरातील वाईट शक्ती, इडापिडा ह्या आपोआप नष्ट होतात, हे लक्षात ठेवा। त्यामुळे हा उपाय आज संध्याकाळी नक्की करा। संपूर्ण घरातून फिरवल्यानंतर मुख्य दरवाजावरती सुद्धा ही प्लेट एक 5 मिनिटं ठेवायची। सर्व आग वगैरे शांत झाली की त्यानंतर ते जे साहित्य आहे तर ते उरलेलं एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचं। अशा पद्धतीने हा उपाय करायचा, हे करून बघा, फायदा होईल। झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।